जय हिंद मित्रांनो. आता बघा युजीसीच्या संदर्भात जे कॉन्ट्रावर्सी चालू आहे त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. एक्झॅक्टली काय आहे ती कॉन्ट्रावर्सी पूर्ण देशामध्ये चालू आहे. तर बघा 15 जानेवारी 2026 रोजी युजीसीच्या माध्यमातून एक नियमावली लागू करण्यात आली. ती नियमावली काय आहे तर या ठिकाणी बघा प्रमोशन ऑफ इक्वलिटी इन अ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन 2026 म्हणजेच उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानता वाढवण्यासाठीचे नियम आहेत बघा. आता याचा मुख्य उद्देश काय होता की कॉलेज असेल किंवा विद्यापीठ वगैरे राहतात तर याच्यामध्ये जातीय भेदभाव असेल, छळ असेल, अपमान असेल तर याला पूर्णपणे आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून युजीसीने काय केलंय तर हा नियम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. आता या नव्या नियमामध्ये काय सांगण्यात आलेले 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कॉलेजने किंवा त्या विद्यापीठाने करायच्या आहेत. पहिलं जे आहे ते समान संधी केंद्र स्थापन करायचं आहे म्हणजेच इक्वल अपॉर्च्युनिटी सेंटर स्थापन करायचं आहे. दुसरं समानता समिती म्हणजे इक्वलिटी कमिटीची स्थापना करायची आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं 24 तासाची ऑनलाईन हेल्पलाईन आणि ऑनलाईन पोर्टल तक्रार पोर्टल तयार करायचं आहे. आता हे स्थापन करणं त्या कॉलेजसाठी काय आहे तर बंधनकारक आहे आणि कोणताही विद्यार्थी किंवा कर्मचारी जातीय भेदभावाची तक्रार या ठिकाणी करेल संस्थेला त्यावर चौकशी करावीच लागणार आहे आणि ते संस्थेसाठी काय तर बंधनकारक आहे. समजा संस्थेनं किंवा त्या विद्यापीठाने हे जर फॉलो केलं नाहीये तर युजीसी त्या कॉलेजची मान्यता काय करू शकते रद्द करू शकते किंवा त्या विद्यापीठाला जे अनुदान आहे ते अनुदान थांबवू शकतं बघा युजीसी. सो हा नियम सांगण्यात आलेला आहे. आता मुद्दा येतो की वादाचा मुद्दा काय. पहिला मुद्दा आहे की खोट्या तक्रारी होऊ शकतात. तर 100% खोट्या तक्रारी होऊ शकतात. समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या विरोधात कुठलाही अपशब्द वापरला गेला नसेल किंवा शिक्षकाच्या विरोधात असेल बट हे म्हणजे विद्यार्थ्यासाठीच नाही बरं का हे शिक्षकांच्यासाठी पण आहे. तर वापरला गेला नसेल तरीही तो काय करू शकतो तर चुकीची तक्रार त्या व्यक्तीच्या विरोधात करू शकतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं भविष्य खराब होऊ शकतं. हा एक मुद्दा आहे. खोटी तक्रार करून. त्यामुळे खोटी तक्रारीची एक भीती आहे. आणखी एक मुद्दा की नियम एकतर्फी आहे असा आरोप केला जात आहे. एकतर्फी म्हणजे काय हा कायदा फक्त एका गटाचे संरक्षण करतो असं म्हणण्यात आलेलं आहे. समजा जर पुढच्या व्यक्तीने जर चुकीच्या पद्धतीची माहिती दिली असेल तर ती माहिती चुकीची आहे आणि त्याच्या विरोधात कडक अशा प्रकारचा कुठली नियमावली नाहीये. सो हे पण काय तर एक प्रकारचे एकतर्फी असा काय तर नियम आहे असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्यामुळेच एका प्रवर्गाच्या गटातून काय केलेलं गटाने काय केलं तर सुप्रीम कोर्टमध्ये या युजीसीच्या नियमाच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे. आता आणखी एक मुद्दा 3 मुद्दे या याचिकेमध्ये सांगण्यात आले. हे नियम संविधान विरोधात असू शकतात असं म्हणण्यात आले. कलम 21च्या अंतर्गत जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या बेसिसवरती. दुसरा मुद्दा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती पण मर्यादा घातली जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाची त्या संस्थेची स्वायत्ता जी आहे ना ती कमी केली जात आहे बघा. युजीसीचे याच्यावरती मत काय आहे की आज कॉलेजमध्ये जे एससी, एसटी, ओबीसी यांच्यावरती जातीय छळ केला जातो आणि तो कमी करायचा आहे आणि हे नियम त्यांच्या न्यायासाठी आवश्यक आहे असं म्हटलं गेलेलं आहे बघा. आता एक्झॅक्टली सर्वोच्च न्यायालय याच्यावरती कशा पद्धतीने मार्ग काढते ना ते आपल्याला येणाऱ्या या पीएलआयच्या डिसिजन वरतीच आपल्याला पाहायला भेटेल बघा. ठीक आहे.